नमस्कार आणि आपलं स्वागत आहे. तुम्ही पाहत आहात इंडिया इन द वर्ल्ड डिकोडरवर. मी निधी राजदान. आपण आता अमेरिका इराण युद्धाच्या 10व्या आठवड्यात आहोत आणि जवळपास 1 महिन्यापासून एक अत्यंत अनिश्चित नाजूक युद्धविराम लागू आहे. आणि त्या युद्धविरामाची नाजूकता गेल्या 24 तासात दिसून आली, जेव्हा अनेक आठवड्यात पहिल्यांदाच आपल्याला UAEवर इराणी क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे हल्ला होण्याची शक्यता असल्याच्या आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेने केलेल्या नाकाबंदीच्या बातम्या मिळाल्या, ज्यामुळे त्या विशिष्ट जलमार्गात तणाव वाढला आहे आणि अमेरिकेची जहाजे काही तेल टँकर्सना त्या अत्यंत महत्त्वाच्या जलमार्गातून सुरक्षितपणे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेचं म्हणणं आहे की हा एक बचावात्मक आणि तात्पुरता उपाय आहे. इराणने म्हटलं आहे की हे युद्धविरामाचं उल्लंघन आहे. पण या सगळ्यातून हेच दिसतं की जसं मी म्हणाले, परिस्थिती खरोखर किती नाजूक आहे. आणि कारण हा युद्धविराम शांतता चर्चेच्या बाबतीत कोणतीही खरी प्रगती न होता एका अधांतरी अवस्थेत आहे. त्यामुळे तेलाच्या किमतींवर आधीच दबाव होता आणि गेल्या 2 दिवसात हा युद्धविराम टिकेल की नाही याबद्दल चिंता वाढत असल्याने तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या आहेत. तर याचा तुमच्या आणि माझ्यासाठी काय अर्थ आहे? याचा अर्थ असा आहे की आता भारतातील विधानसभा निवडणुका पूर्णपणे पार पडल्या आहेत. त्यामुळे आपण देशात पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींमध्ये मोठी वाढ होण्याची अपेक्षा करू शकतो. व्यावसायिक LPG सिलेंडरच्या बाबतीत हे आधीच झालं आहे, पण आता याचा थेट परिणाम आपल्या स्वतःच्या खिशावर झालेला दिसू शकतो. तरीही याचा फटका आपल्याला बसलाच असता, पण हा फटका अधिक मोठा असेल. पण भारतासाठी आणि उर्वरित जगासाठी याचे आणखी मोठे आर्थिक परिणाम आहेत. आणि आज त्यावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी RBIचे माजी गव्हर्नर आणि अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर ओपशनभर यांचे डिकोडरवर स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. रघुराम राजन. ते आज शिकागोहून आपल्यासोबत सहभागी होत आहेत. खूप खूप धन्यवाद डॉक्टर राजन. मला आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. काही आठवड्यांपूर्वी हा संघर्ष सुरू झाल्यानंतर लगेचच तुम्ही जे म्हणाला होतात ते मला सांगायचं आहे. आणि तो युद्धाचा 3रा आठवडा होता. तुम्ही म्हणाला होतात की जर हा संघर्ष जास्त काळ चालला तर तेलाचा एक अभूतपूर्व धक्का बसेल. त्यामुळे आर्थिक व्यवस्था अस्थिर होतील आणि भारतासारख्या तेलावर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्था विशेषतः असुरक्षित होतील. तर आता आपण 10व्या आठवड्यात आहोत. सध्या काय परिस्थिती आहे? बरं, आपण या क्षणी सुरुवातीच्या अंताला आहोत. संघर्षाच्या सुरुवातीच्या दिवसात एक गोष्ट खरी होती की समुद्रमार्गावर खूप तेल होतं. काही मालवाहू जहाजे होती जी आधीच त्यांच्या निश्चित स्थळाकडे निघाली होती आणि त्यामुळे आणि देशांकडे राखीव साठा होता. आता या तिन्ही गोष्टींमध्ये घट झाली आहे की समुद्रावरील कार्गो, रशियन, इराणी कार्गो, प्रत्येकजण त्यांच्यासाठी बोली लावत आहे आणि त्यांना आपल्या देशांकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. जे कार्गो आपल्या निश्चित स्थळी जात होते ते पोचले आहेत आणि देश आपल्या बफर स्टॉकचा वापर करत आहेत. आता हे लक्षात येत आहे की हे युद्ध अजून संपलेलं नाही, की वाटाघाटी खरोखरच खूप कठीण आहेत, की एकीकडे मुळात एक न झुकणारा इराण आहे अशा अमेरिकेच्या विरुद्ध, जो ओबामा प्रशासनाने जे स्वीकारले होते त्यावर समाधान मानू इच्छित नाही, त्याला अधिक हवे आहे. आणि अर्थातच इराण ते देऊ इच्छित नाही. आणि सध्या आम्ही प्रयत्न करत आहोत, आपण एक अशी प्रक्रिया पाहत आहोत ज्याद्वारे अमेरिकेने केलेली नाकेबंदी इराणला गुडघे टेकायला लावण्याचा प्रयत्न करत आहे. पण अर्थातच इराणमधील सरकार झुकणार नाही, कारण तुम्हाला माहिती आहे, त्यांना वाटतं की अमेरिका जेवढा त्रास देऊ शकते त्यापेक्षा कितीतरी जास्त त्रास ते सहन करू शकतात, विशेषतः कारण त्यातील काही त्रास वाढलेल्या तेलाच्या किमतींमुळे अमेरिकेलाच परत भोगावा लागत आहे. त्यामुळे हे अधिक काळ चालू शकते. युद्धविराम कधी होईल ज्यामुळे सामुद्रधुनी उघडता येईल याचा अंदाज लावणे खूप कठीण आहे. आणि ही परिस्थिती आणखीन चिघळेल की नाही हे देखील अस्पष्ट आहे. कालच्यापेक्षा आजची बातमी थोडी चांगली आहे, पण ही परिस्थिती चिघळू शकते. त्यामुळे हे सर्व लक्षात घेता मला वाटतं की देशांनी या टप्प्यावर मध्यम मुदतीचा विचार करायला हवा. आणि जसं तुम्ही म्हणालात, तेलावर अनुदान देण्याच्या वित्तीय परिणामांबद्दल विचार करायला सुरुवात केली पाहिजे. तेलाच्या किमती वाढल्या आहेत आणि मागणी व पुरवठा यांच्यात संतुलन साधण्यासाठी त्या आणखी वाढू शकतात. सध्या जगभरात उपलब्ध असलेल्या पुरवठ्यापेक्षा मागणी अजूनही जास्त आहे आणि विशेषतः पूर्व आशियामध्ये मागणी आणि पुरवठा यातील फरक, मला अधिक सामान्यपणे सांगायला हवं की आशियामध्ये मागणी आणि पुरवठा यातील फरक खूप जास्त आहे
आणि तिथेच मागणीत घट झाली आहे. मला तुम्हाला विचारू द्या की तुम्हाला काय वाटतं तेलाच्या किमती प्रत्यक्षात किती किती वाढू शकतात? सध्या त्याप्रती बॅरल $100च्या किंचित वर फिरत आहेत. त्या थोड्या अस्थिर राहिल्या आहेत. पण म्हणजे जसं काहींनी भाकीत केलं होतं तसं त्या 150-200 पर्यंत जातील असं तुम्हाला वाटतं का? मला वाटतं की जेव्हा डिलिव्हरीचा प्रश्न येतो तेव्हा काही ठिकाणी ती किंमत आधीच तिथे पोहोचली आहे. जेव्हा तुम्ही 100 म्हणता तेव्हा साधारणपणे आपण फ्युचर्स किमतींबद्दल बोलत असतो आणि त्यात ही मोठी आशा दडलेली असते की युद्ध संपेल, पुरवठा पुन्हा सुरळीत होईल वगैरे. जेव्हा तुम्ही कधी कधी दिल्या जाणाऱ्या किमती पाहता स्थानानुसार ती आधीच त्या पातळीपर्यंत पोहोचू शकते. आणि बघा हीच समस्या आहे. आपल्याकडे सुमारे 20 दशलक्ष टन तेलाचं उत्पादन आखाती देशांद्वारे होतं. ते त्यातील काही वापरतात, त्यातील काही तांबड्या समुद्रातून बाहेर येत आहे. आणि मला वाटतं एकंदरीत सध्या आम्हाला वाटतं की दिवसाला कुठेतरी 10 ते 12 दशलक्ष बॅरलचं उत्पादन थांबलं आहे. आणि जर तुम्ही $100ची किंमत पाहिली तर त्यामुळे सुमारे 3 ते 4 दशलक्ष बॅरलच्या मागणी 3 ते 4 दशलक्ष बॅरलने कमी झाली आहे. म्हणून ते आणखी 6 ते 8 दशलक्ष बॅरक्सने कमी व्हावे लागेल आणि त्यासाठी लक्षणीयरित्या जास्त किमतींची आवश्यकता असेल. कोणाचाही अंदाज असू शकतो, पण जे आकडे सांगितले जात आहेत ते तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आहेत. $150 ते $200 साधारण तेवढेच. तुम्ही आम्हाला समजावून सांगू शकाल का की जर हे लांबले तर भारतातील सामान्य लोकांसाठी याचे व्यापक परिणाम काय असतील? मला वाटतं तुम्हाला माहिती आहे, आमच्यापैकी काहींना स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची कमतरता वगैरेच्या स्वरूपात ताण जाणवू लागला आहे, पण त्याची खरी झळ अजून बसलेली नाही. तर आम्ही ऐकत आहोत की एअरलाइन्स सरकारला इशारा देत आहेत की कृपया हस्तक्षेप करा, नाहीतर तुम्हाला माहिती आहे आमची वेळापत्रकं बदलावी लागतील, आमच्या विमानांची संख्या कमी करावी लागेल. काही युरोपियन विमान कंपन्यांनी ते आधीच केले आहे. तर याचा जो एक प्रकारचा डॉमिनो इफेक्ट होऊ शकतो त्या संदर्भात पुढील काही आठवड्यात आणि महिन्यात कोणत्या गोष्टी घडू शकतात? बरं, पहिलं म्हणजे स्वयंपाकाचा गॅस घ्या. बरोबर. स्पष्टपणे आपण अधिक स्वयंपाकाच्या गॅसकडे वळण्याचा प्रयत्न करत आहोत. याचा अर्थ असा की तुम्हाला माहिती आहे गॅस वापरणाऱ्या इतर क्षेत्रांना फटका बसेल. म्हणजे स्वयंपाकाच्या गॅसमध्ये सुद्धा आपण घरगुती वापराविरुद्ध रेस्टॉरंट्स असा पर्याय निवडला आहे. पण अर्थातच रेस्टॉरंट्समध्ये बरेच लोक कामाला असतात आणि तो रेस्टॉरंट्स विरुद्धचा भेदभाव म्हणायला हरकत नाही. त्यामुळे काही प्रमाणात बेरोजगारी निर्माण होईल, पण त्याचबरोबर अनेक रेस्टॉरंट्स बंदही पडतील जर त्यांना रॉकेल वगैरे सारखे पर्यायी स्रोत मिळाले नाहीत तर हे एक उदाहरण आहे की त्याचा कसा फटका बसतो. अर्थातच घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीही वाढवाव्या लागतील, जेणेकरून कुटुंबांमधील मागणीत थोडी घट होईल. आता पुन्हा याचा आपल्या समाजातील गरीब वर्गाला जास्त फटका बसेल. त्यांच्यासाठी अनुदान असेल की नाही, तो भार कसा उचलला जाईल, तो एक दुसरा संबंधित प्रश्न आहे. पेरणीचं घ्या जी लवकरच होणार आहे. तर तुम्हाला माहिती आहे खतं सध्या खूप जास्त किमतीला मिळत आहेत आणि जर तुम्ही पुरेसं खत वापरलं नाही ह्या टप्प्यावर तर तुमचं पीक कमी येतं. एल निनोच्या परिस्थितीत जो यावेळी आपल्यासाठी, आपल्या शेतकऱ्यांसाठी अधिक कठीण असेल असं मानलं जात आहे, त्यात भर म्हणून खतं खूप महाग होणार आहेत, खूप आणि पुरवठ्यातही खूपच कमी असणार आहेत. ही एक समस्या असणार आहे. तिसरं म्हणजे वाढलेल्या किमतीमुळे मागणी कमी होईल, पण प्रत्यक्ष तुटवडाही जाणवेल आणि त्यामुळे काही उद्योगांना बंद पडण्यास भाग पाडले जाईल, ज्यामुळे बेरोजगारी निर्माण होईल. तर या अशा प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या ही परिस्थिती जितकी जास्त काळ टिकेल तितक्या समोर येतील, कारण आपण निश्चितपणे मोठ्या प्रमाणात आयात केलेल्या तेल, गॅस आणि LPG वर अवलंबून आहोत. तुम्ही थोड्या वेळापूर्वी उल्लेख केला होता की तुम्हाला माहिती आहे सरकार आपल्या तेल आणि गॅस पुरवठ्यावर अनुदान देत आहे आणि तुम्हाला माहिती आहे कदाचित त्या अनुदानांवर पुनर्विचार करण्याबद्दल. तुम्हाला यातून काय म्हणायचं आहे? कारण भारतीय सरकारला ते परवडू शकतं का? तुम्हाला असं म्हणायचं आहे का की ती अनुदानं सुरू ठेवावीत? ते फक्त खूप कठीण आणि खूप महाग होत चाललं आहे का? बरं, जेव्हा कधी आपण किंमत निश्चित करतो आणि आंतरराष्ट्रीय किमतींनुसार ती बदलू देत नाही,
तेव्हा त्यात एक अप्रत्यक्ष अनुदान असतं. तो भार एकतर तेल विपणन कंपन्या उचलतात, पण नंतर सरकारकडून त्याची परतफेड केली जाते जेव्हा ते त्यांना काही अतिरिक्त फायदे देते, किंवा हा हा एक कालांतराने होणारा सौदा आहे की तुम्ही आता त्यासाठी पैसे देता आणि नंतर आंतरराष्ट्रीय किमती कमी झाल्यावरही आम्ही किंमत जास्त ठेवतो. पण काहीही असो, मला वाटतं मुद्दा मुद्दा हा आहे की ते ते एक प्रकारे वित्तीय समीकरणात भर घालतं. जर तेल विपणन कंपन्यांनी आता तो भार स्वीकारला, तर याचा अर्थ त्यापैकी काही सार्वजनिक क्षेत्रात आहेत की सरकारला दिला जाणारा लाभांश कमी होतो आणि म्हणूनच त्याचा अर्थसंकल्पीय परिणाम होतो. दीर्घकाळात तुम्ही हे तेल विपणन कंपन्यांवर लादत राहू शकत नाही, कारण त्यांच्याकडे मर्यादितच क्षमता आहे आणि त्यांच्यापैकी अनेकांचे खरं तर तुम्हाला माहीत आहे जनतेमध्ये शेअर होल्डर्स आहेत. त्यामुळे तुम्हाला तेलाच्या किमती वाढवाव्याच लागतील. तर मला वाटतं दीर्घकालीन दृष्टिकोनातून जर हे टिकणार असेल, तर सरकारसाठी सर्वोत्तम गोष्ट म्हणजे किमती पुढे ढकलणे आणि त्याच वेळी दुर्बळ घटकांना मदतीसाठी लक्ष करणे. पण प्रत्येकाला आधार देणं हे केवळ अव्यवहार्य आहे आणि ते त्यांना जुळवून घेण्यापासूनही रोखते. जर जर तेलाच्या किमती जागतिक स्तरावर पूर्वी होत्या त्यापेक्षा दुप्पट असतील, तर मर्सिडीजच्या मालकाने हे ओळखायला हवं आणि त्याचा वापर कमी करायला हवा. आणि म्हणूनच प्रत्येकासाठी किंमत शोषून घेऊन त्यांना पूर्वीप्रमाणे आनंदाने उपभोग घेऊ देण्याऐवजी हा भार अधिक व्यापकपणे पुढे ढकलणे आणि त्याचवेळी खऱ्या गरीब घटकांना तुम्हाला माहिती आहे याचा सामना करण्यास मदत करणे, मला वाटतं अशा प्रकारची रणनीती पुढे यायला हवी. पण जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारा तुम्हाला माहिती आहे परिणाम म्हणून तुम्हाला काय दिसतो? अमेरिकेत कदाचित असा काही गैरसमज आहे का की अमेरिकेपर्यंत त्याचा परिणाम पोचण्यापूर्वी याचा परिणाम फक्त आशियाई अर्थव्यवस्थांवर जास्त होईल, जे खरं तर सत्य नाही. तुम्ही आधीच पाहत आहात की अमेरिकेतही गॅसोलिनच्या किमती वाढल्या आहेत, पण एका मोठ्या अधिक खोल आर्थिक परिणामाच्या दृष्टीने याचा फटका फक्त आशियाई अर्थव्यवस्थांनाच बसेल असा विश्वास ठेवणं ही एक चूक ठरेल का? म्हणजे जग एकमेकांशी जोडलेले आहे, बरोबर? त्यामुळे त्याचे पडसाद अनेक मार्गांनी उमटतात. तुम्ही म्हटल्याप्रमाणे किमती जोपर्यंत अमेरिका, आणि हे अशक्य नाही जोपर्यंत अमेरिका तेल आणि वायूच्या निर्यातीवर बंदी घालत नाही, किमती जागतिक किमतींइतक्याच असणार आहेत, कारण युरोप अमेरिकेच्या गॅस आणि तेलासाठी स्पर्धा करत आहे आणि त्यामुळे अमेरिकेतील ग्राहक आणि उद्योगांना त्याचाच सामना करावा लागणार आहे. पण मला वाटतं उत्पादनातील तुटवड्यामुळे निर्माण होणारी टंचाई आधीच इतर क्षेत्रांना प्रभावित करत आहे. उदाहरणार्थ खतांच्या किमती अमेरिकेतही खूप जास्त आहेत आणि अमेरिकेच्या फार्मा इंडस्ट्रीला पूर्वीच्या कृतींमुळे खूप मोठा फटका बसत आहे. म्हणून मला वाटतं अमेरिका यापैकी काही अनुभवत आहे, पण इतर क्षेत्रांमध्ये टंचाई दिसून येईल. त्यापैकी एक क्षेत्र म्हणजे हेलियम. हेलियम चिप उत्पादनासाठी खूप महत्वाचं. जर होर्मुझच्या सामुद्रधुनीची एक प्रकारची नाकेबंदी जास्त काळ चालली, तर हेलियमचा प्रवाह जगभरातील चिप उत्पादनावर परिणाम करेल. आणि तुम्हाला माहीतच आहे की या AI गुंतवणुकीमध्ये चिप्स पुढे जाऊन खूप महत्वाच्या ठरणार आहेत. जर त्यावर मर्यादा आल्या, तर त्याचा अर्थ AI गुंतवणुकीवर मर्यादा येतील, जो अमेरिकेच्या विकासातील एक मोठा घटक आहे. त्यामुळे त्याचे अनेक प्रकारे परिणाम दिसून येतील. अमेरिका एक बेट नाही, ती उर्वरित जगाशी जोडलेली आहे. जागतिक पुरवठा साखळ्या अमेरिकेतून जातात आणि त्याचा परिणाम त्या पुरवठा साखळ्यांमध्ये दिसून येईल. तुम्हाला काळजी वाटते का की जग हळूहळू मंदीच्या दिशेने जात आहे? मला वाटतं की ही एक खूप खरी चिंता आहे, जर हे लवकरच सुरळीत झालं नाही तर. आणि तुम्हाला माहिती आहे, एक चिंता ही आहे की या गोष्टी रेखीय होतात. जेव्हा तुमच्याकडे सध्या आपल्याकडे मोठा तुटवडा नाही, आपल्याकडे उद्भवणारी टंचाई आहे. पण जेव्हा पुरेसं इंधन नसल्यामुळे एखादा कारखाना बंद करावा लागतो, तेव्हा तो एक मोठा मुद्दा बनतो, कारण तो कारखाना पुन्हा सुरू करणं खूप अवघड होऊन बसतं. तुम्हाला माहीत आहेच, भारतात एक चिंता ही आहे की जेव्हा तुम्ही एखादं रेस्टॉरंट बंद करता, तेव्हा तिथले कामगार जर ते ग्रामीण भागातून आलेले असतील आणि त्यांना दुसरी नोकरी मिळाली नाही, तर ते परत जातात आणि त्यांना परत आणणं अधिक कठीण होणार आहे. तुम्हाला माहीत आहे, जसं आपण साथीच्या काळात पाहिलं. तर मला वाटतं की त्याचे दूरगामी परिणाम
हे जितकं जास्त काळ चालेल तितके ते अधिक वाईट होत जातील, विशेषतः आपल्यासाठी. कारण आपण केवळ किमतींमध्ये दिसून येणाऱ्या घटकांपासून ते इंधनाच्या प्रत्यक्ष तुटवड्यापर्यंत पोहोचतो, ज्यामुळे खूप मोठे परिणाम होऊ शकतात, कारण त्याचा परिणाम सर्वत्र होतो, विशेषतः अशा ठिकाणी जे जे खूप महत्त्वाचे आहेत. मी खरं तर याच मुद्द्यावरून पुढे बोलायचं झालं तर एक एक खरी चिंता ही सुद्धा आहे, नाही का, की जरी चमत्कारिकरित्या काही करार झाला आणि आणि एक शांतता करार झाला आणि हॉर्मुझची सामुद्रधुनी उघडली समजा आत्तापासून एका महिन्याभरात, तरी त्याचे दुष्परिणाम खूप काळ टिकतील आणि आपल्याला अचानक चमत्कारिकरित्या दिसणार नाही की तुम्हाला माहीत आहे किमती स्थिर झाल्या, पुरवठा साखळ्या लगेचच स्थिर झाल्या. मला वाटतं की ते अगदी बरोबर आहे. म्हणजे फक्त तेलाच्या किमतींचंच उदाहरण घ्या, त्या झपाट्याने खाली येतील का? त्या कदाचित एखाद्या प्रकारच्या तोडग्याच्या बातमीने खाली येतील, पण मला वाटतं की त्या युद्धपूर्व किमतींपर्यंत नजीकच्या भविष्यात खाली येतील ही आशा ही खूपच आशावादी आहे. विचार करा की प्रत्येक देश काय काय करणार आहे. तो आपला बफर स्टॉक पुन्हा भरायला सुरुवात करेल. तुम्हाला माहित आहे, जसा प्रवाह पुन्हा सुरू होईल. एक चिंता असेल, तुम्हाला माहित आहे की हे पुन्हा थांबू शकतं जर 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 पुन्हा एकदा वातावरण तापलं तर. आणि म्हणून समुद्रावर असलेल्या तेल आणि नैसर्गिक वायूसाठी प्रत्येक जण बोली लावत असेल. तुम्हाला माहित आहे, सुरुवातीला व्यावसायिक साठा भरण्यासाठी, पण त्यानंतर फार काळ नाही, धोरणात्मक पुरवठा, जो साठा कमी झाला आहे तो भरण्यासाठी. तर हे सगळं भरण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. त्या काळात खूप चिंता असेल आणि तुम्हाला माहिती आहे, मला असं वाटतं की तेलाची बाजारपेठ स्थिर होण्यापूर्वी आपण काही आठवडे नाही, महिनेही नाही, तर कदाचित काही तिमाह्यांबद्दल बोलत आहोत. तसंच उत्पादनाचा मुद्दा. तुम्हाला माहिती आहे, जसं जसं हे पुढे जाईल तसतसं तेल वायूचं उत्पादन थांबवावं लागेल, कारण त्यांनी मध्य पूर्वेतील सर्व साठवणूक भरून टाकली आहे. आणि जर उत्पादन थांबलं तर उत्पादन पुन्हा सुरू करायला जास्त वेळ लागू शकतो. तुम्ही फक्त एक स्विच चालू करत नाही आणि वायू उत्पादन सुरू होतं. ही सुरू करण्याची एक प्रक्रिया आहे, त्यालाही वेळ लागू शकतो. आणि याचा परिणाम प्रत्येक गोष्टीवर होतो. खत उत्पादन हे वायू उत्पादनावर अवलंबून असते आणि त्यालाही सुरू करण्याचा खर्च असतो. त्यामुळे पुरवठा लगेच पुरवत होणार नाही. आणि आपण ज्या सर्व घटकांबद्दल बोललो आहोत त्यामुळे मागणी जास्त काळासाठी खूप जास्त असेल. त्यामुळे किमती जास्त असणार आहेत, म्हणूनच त्यापुढे हस्तांतरित करायला सुरुवात करणे महत्त्वाचे आहे. आणि तुम्हाला वाटतं का की याचा भारताच्या GDP वाढीवर एकूणच ताण येईल? म्हणजे आपण तुम्हाला माहिती आहे, सरकारला असं म्हणताना सतत ऐकतो की भारताची स्थूल आर्थिक मूलभूत तत्वे मजबूत आहेत, आपण या संकटातून पार पडू वगैरे वगैरे. आपण ते करू शकणार आहोत का? यामुळे आपला GDP सुद्धा खाली येणार आहे का? बरं, तुटवड्यामुळे निश्चितपणे तो परिणाम होईल, कारण त्यामुळे तुम्हाला माहिती आहे, जर तुटवडे वाढले तर कारखाने बंद पडतील. पण मला वाटतं की सरकार या बाबतीत बरोबर आहे की आपण यात एका बऱ्यापैकी वित्तीय योजनेसह उतरलो होतो. महागाई RPI द्वारे तुलनेने कमी आणि नियंत्रणात राहिली आहे. मोठा प्रश्न बाह्य आघाडीवर आहे की तुम्हाला माहिती आहे, थेट परकीय गुंतवणूक कमी राहिली आहे. पोर्टफोलिओ विनिवेश झाला आहे. लोकांनी भारतीय बाजारांमधून आपले पैसे काढून घेतले आहेत आणि ते बाहेर गेले आहेत. आणि म्हणूनच माझी सर्वात मोठी चिंता अधिक बाह्य आघाडीवर आहे, कारण आपली चालू खात्यातील तूट तेलाच्या वाढलेल्या किमतीमुळे, आपण आपलं सगळं तेल आणि गॅस विकत घेतो, ती एक प्रकारे वाढणार आहे. आणि चिंतेची बाब ही आहे की गेल्या काही तुम्हाला माहिती आहे महिन्यांमध्ये युद्धाच्या आधीपासूनच गुंतवणुकीचा ओघ खूपच कमी होता. त्यामुळे आपल्याला त्याकडे लक्ष द्यावेच लागेल. मला नाही वाटत की ही तात्काळ म्हणजे आपल्याकडे परकीय चलनाचा मोठा साठा आहे. मला वाटतं RBI वर आणि तिच्या महागाई लक्षीकरण प्रणालीवर विश्वास आहे. पण तरीही आपल्याला एका कठीण टप्प्यातून मार्ग काढावा लागेल, जेव्हा आपली चालू खात्यातील तूट वाढणार आहे. आणि त्याच वेळी तुम्हाला माहिती आहे, गेल्या काही महिन्यांपासून गुंतवणुकीचा ओघ तितकासा अनुकूल राहिलेला नाही. सुधारणांसाठी ही एक चांगली वेळ आहे. म्हणजे मी पंतप्रधानांना बदलावाबद्दल बोलताना ऐकलं.
आणि मला वाटतं की आपण या क्षणी हे दाखवून दिलं पाहिजे की आपण गुंतवणुकीसाठी योग्य देश आहोत, आणि आपल्याला आवश्यक असलेला निधीचा ओघ आकर्षित करण्यासाठी या क्षणी कठीण सुधारणा धाडसाने स्वीकारल्या पाहिजेत, पैसे आणण्यासाठी तुम्हाला माहिती आहे आकर्षक योजनांचा प्रयत्न करण्याऐवजी. एक शेवटचा प्रश्न, कारण तुम्ही म्हणालात की कदाचित ही या संकटात एक संधी आहे. आपल्या ऊर्जा साठ्यांसाठी तुम्हाला माहिती आहे दीर्घकालीन नियोजनाबद्दल काय? ही अशी गोष्ट आहे का ज्याकडे भारताने आता गांभीर्याने पाहण्याची गरज आहे? आपण तेल आयातीवर किती काळ अवलंबून राहणार आहोत, आणि त्याऐवजी आपण देशातच ते साठे तुम्हाला माहिती आहे कसे तयार करू शकतो? एका मोठ्या शोधाच्या अभावी आणि आपण अनेक वर्षापासून हिंदी महासागरात वगैरे शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. समजा आपल्याला तेल सापडत नाही आणि निश्चितच आपण आपले प्रयत्न चालू ठेवले पाहिजेत. मला वाटतं याचं स्पष्ट उत्तर अणुऊर्जा आणि पवन आणि सौर ऊर्जेसारखे शाश्वत ऊर्जा स्रोत आहेत. याचा अर्थ असाही होतो की त्यासोबतच सौरघट, पवनचक्की आणि त्याचबरोबर बॅटरी स्टोरेजचं उत्पादन, ही अशी क्षेत्र आहेत ज्यावर आपण पुढे जाऊन खूप अवलंबून राहू, आणि ही अशी गोष्ट आहे ज्यावर आपल्या उद्योगाने लक्ष केंद्रित केलं पाहिजे. यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळवण्यासाठी, कारण आपल्या गरजा प्रचंड असतील आणि या गरजांसाठी इतर देशांवर अवलंबून राहणं ही निश्चितच एक असुरक्षितता असू शकते ज्याची आपल्याला चिंता करावी लागेल. तर मला खरंच वाटतं की एका ऊर्जा धोरणावर पुनर्विचार करण्याची ही एक वेळ आहे. पण त्याचबरोबर मला वाटतं तुम्हाला माहिती आहे ऊर्जेमध्ये बफर निर्माण करण्यासाठी आपल्या परकीय चलन साठ्यातील काही भाग हस्तांतरित करणे देखील उपयुक्त ठरू शकते. मग ते नैसर्गिक वायू साठवणूक असो किंवा तेल साठवणूक. तुम्हाला माहिती आहे आपण ज्या पातळ्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे बोललं गेलं आहे त्याऐवजी 100 दिवसांच्या 120 दिवसांच्या साठवणुकीच्या पातळीकडे अधिक जाऊ शकतो का? तर ही असुरक्षितता पाहता आपण निश्चितपणे आणखीन काही करू शकतो. आपण अतिप्रतिक्रिया देण्याबद्दल सावध राहिले पाहिजे की तुम्हाला माहिती आहे त्या पैलूंवर काहीतरी करा, पण दीर्घकालीन योजनाही लक्षात ठेवा. आणि दीर्घकालीन योजना म्हणजे ऊर्जेच्या अधिक शाश्वत स्रोतांकडे वाटचाल करणे. जर आपण सौर ऊर्जा सर्वत्र पसरवली तर ते अधिक वितरितही आहेत, लाईनमधील नुकसान कमी होते इत्यादी. म्हणून चला आपण तेही करूया आणि आपण काही हरित पायाभूत सुविधा कशा निर्माण करू शकतो आणि उर्वरित जगाला विकू शकतो याचा विचार सुरू करूया. आणि त्यासाठी आपल्या उद्योगांमध्ये धाडस, नाविन्यपूर्णतेची आवश्यकता आहे. आणि मला वाटतं की त्यांनी आता पुढे येण्याची हीच योग्य वेळ आहे. बरं डॉक्टर रघुराम राजन, यावर आपला दृष्टिकोन मांडल्याबद्दल आपले खूप खूप आभार. मला वाटतं संदेश स्पष्ट आहे, आपण तयार राहायला हवं. मला वाटतं की आपल्या सर्वांना काही अल्पकालीन त्रासासाठी, अल्प ते मध्यमकालीन त्रासासाठी निश्चितपणे आर्थिक आघाडीवर तयार राहावं लागेल, आणि आपल्याला बघावं लागेल की हे किती काळ चालतं. खूप खूप धन्यवाद. अगदी बरोबर, धन्यवाद. आणि पुढच्या आठवड्यात आम्ही अमेरिका-इराण युद्ध आणि भारतावरील त्याच्या परिणामाबद्दल अधिक माहिती घेऊन परत येऊ. तेव्हा आमच्यासोबत नक्की सामील व्हा. उत्साहपूर्ण संगीत,